हेलो गाइज। आज हम पढ़ने वाले हैं नंबर यानी वचन। अगर आपने इसके पहले का लेक्चर नहीं देखा होगा तो लिंक डिस्क्रिप्शन में दी हुई है, तो आप जाइए और जो जेंडर का लेक्चर है वो देखिए। और उसके बाद ये जो नंबर यानी दो तरह के रहते हैं, सिंगुलर और प्लूरल, एक वचन और अनेक वचन। एक वचन और अनेक वचन। उसके पहले हम थोड़े से अल्फ़ाबेट जो रहते हैं वो जान लेते हैं, क्योंकि इसके बिना आपको ये लेक्चर समझ में नहीं आएगा। तो वावेल्स यानी स्वर कितने रहते हैं? 5 तरह के। ए, ई, आई, ओ, यू। ये 5 क्या रहते हैं? वावेल्स यानी स्वर। और व्यंजन कॉन्सोनेंट्स कितने रहते हैं? 21। बाकी के जितने भी वो रह गए वो सब क्या है? कॉन्सोनेंट्स। बाकी के जितने रह गए वो सब क्या है? कॉन्सोनेंट। तो इस तरह के 26 अल्फ़ाबेट रहते हैं। तो पहला हमारा रहता है सिंगुलर नंबर यानी एक वचन। जेव्हा नाम एकाच वस्तूचा निर्देश करते तेव्हा त्या नामाचे एक वचन असते, यानी जेव्हा नाम एकच वस्तूचा निर्देश करतो तेव्हा त्या नामाला म्हणतात सिंगुलर यानी एक वचन। एकवचन नामामुळे एक व्यक्ती, वस्तू किंवा स्थळ यांचा बोध होतो. एक्झाम्पल: बुक, काऊ, ant, डॉग, बर्ड, मैंगो एक्सेट्रा। ये सब क्या है? सिंगुलर नंबर। उसके बाद आता है प्लूरल नंबर यानी अनेक वचन। जेव्हा नाम एकापेक्षा जास्त वस्तूंचा निर्देश करते तेव्हा त्या नामाचे वचन अनेक वचन असते। आणि जेव्हा आता आपण हे एक्झाम्पल पाहिले सिंगुलर नंबरमध्ये बुक, तर हे बुक म्हणजे काय? एक बुक झाली. जर आपण 2-3 बुक म्हटलो तर आपण काय होणार? बुक्स. आणि एकापेक्षा जास्त झाली तर एकापेक्षा जास्त वस्तूंच्या याला अनेक वचन यानी प्लुरल म्हणतात. एकापेक्षा जास्त वस्तूंचा निर्देश करतो त्याला प्लुरल नंबर असे म्हणतात. अनेक वचनी नामामुळे एकापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती, वस्तू किंवा स्थळ यांचा बोध होतो. बुक्स, काउज, ants, dogs, birds, mangoes एक्सेट्रा। ये सब क्या है? प्लूरल नंबर यानी अनेक वचन। अब रूल्स ऑफ चेंजिंग नंबर यानी नंबर के रूल्स देखते हैं। काही एकवचन नामाचे अनेक वचन करताना फक्त यस प्रत्यय लागतो आणि बाकीचे जे वर्ड येतात त्यांना फक्त यस प्रत्यय लागतो. तर सिंग्युलर मध्ये काय होतं? बॉय, प्लुरल मध्ये बॉयज, कॅटचं कॅट्स, पेनचं पेन्स, गर्लचं गर्ल्स, कारचं कार्स. असे सिंग्युलर मध्ये काय येतं की यस प्रत्यय लागतो, पण प्लुरल मध्ये काय? यस प्रत्यय लागतो. याला म्हणतात अनेक वचन. आणि डिस्क, डिस्क्स, बुक, बुक्स, कॅप, कॅप्स, आई, आईज, ट्री, ट्रीज, हैट, हैट्स। उसका जाता है दुसरा, यानी ज्या एकवचन नामाच्या शेवटी यस, यश, सी एच आणि एक्स किंवा झेड पैकी अक्षर असतील अशा नामाचे अनेकवचनी करताना एस प्रत्यय लागतो. आणि बघा, जेव्हा नावाच्या शेवटी यस आला किंवा यशच आला किंवा सी एच किंवा एक्स किंवा झेड आला तर तेव्हा समजून जायचं की आपल्याला एकवचनी करताना यस प्रत्यय लावावा लागतोच, लावावा पण लागेल. बघा, सिंग्युलर मध्ये डिस, यश शेवटी आलं ना तर आपण काय लावलं? एस, डिसेस झालं ते. टॅक्स, टॅक्सेस, एस लागलं. ब्रांच, सी एच आलं ना शेवटी, सी एच, सी एच यानी ब्रांचेस, एस लागलं शेवटी. वॉच, वॉचेस, बुश, बुशेस, बेंच, बेंचेस, बॉक्स, बॉक्सेस, कॅच, कॅचेस,
मॅच मॅचेस, ब्रश ब्रशेस, फॉक्स. आता एक्स आलं शेवटी काय एक्स. अगर यांच्यामधून 5 वर्ड अल्फाबेट यांच्यामधून कोणतं पण शेवटी आलं तर त्याला अनेकवचन करताना एस प्रत्यय लावून द्यायचं डायरेक्ट. फॉक्स फॉक्सेस, गॅस गॅसेस. त्याच्यानंतर येतं तिसरा नंबर, यानी ज्या नामाच्या शेवटी वाय आहे व वाय पूर्वी एखादा स्वर, हमने देखा था कि स्वर कितने रहते हैं, 5 तरह के. कौन से बताए थे मैंने, ए ई आई ओ यू. अगर आपको याद होगा तो ये देखो यहाँ पे बताया था मैंने ए ई आई ओ यू, ये 5 तरह के स्वर रहते. शेवटी वाय आहे व वाय पूर्वी एखादा स्वर, आणि शेवटी अगर वाय असेल तर त्याच्या पहिलेचा अल्फाबेट जर स्वर असेल तर अशा नामाचे अनेकवचन करताना फक्त यस प्रत्यय जोडला जातो. आणि ज्या नामाच्या शेवटी वाय असून त्याच्या मागील शब्द यानी अल्फाबेट जर स्वर असेल तर त्याला यस प्रत्यय लागतो. तर बघा एक्झाम्पल सिंग्युलरमध्ये बेस, आणि वायच्या पहिले काय स्वर, ए काय स्वर आणि यस लागलं. रे स्वर, रेस, वेस, डॉंकी, ई आला ना शेवटी, ई काय स्वर, डॉंकीज. डेज, एसेस, प्लेज, केस, टॉयज. ओ आला ना शेवटी, ए ई आय ओ यू सांगितलं मी. ए टॉयज, ते मंकीज. तो इस तरह के नंबर्स यानी उनके प्रकार रहते हैं. उसके बाद चौथा प्रकार आता है ज्या नामाच्या शेवटी वाय आहे परंतु वाय पूर्वी एखादे व्यंजन असेल तर. आता बघा व्यंजन किती सांगितलं होतं, 21. बाकीचे उरलेले काय व्यंजन असेल तर अनवचन करताना वायच्या ऐवजी वायच्या जागी आय एस प्रत्यय जोडावा. यानी वायच्या पहिले जर व्यंजन असेल तर वायला काढून त्याला आय एस प्रत्यय जोडावा लागेल आपल्याला. केव्हा, अनेकवचन करताना. सिंगुलर स्टोरीज. तर बघा वायच्या पहिले काय व्यंजन, आर काय व्यंजन, तर आर वाय काढून वाय काढलं त्याच्या जागेवर काय लावलं आय एस, यानी हे काय झालं स्टोरीज. आर्मीज, फ्लाईज, कॉपीज, ड्यूटीज, सिटीज, पॉलिसीज, क्राइज, लेडीज, बॉडीज. उसके बाद आता है पाचवा, यानी ज्या एकवचनी नामाच्या शेवटी ओ असेल परंतु त्यापूर्वी एखादे व्यंजन असेल अशा नामाचे अनेकवचन करताना एस प्रत्यय जोडावा. आणि ज्या नावाच्या शेवटी ओ असेल आणि त्यापूर्वी एखादे व्यंजन असेल आणि त्याच्या पहिले व्यंजन असेल तर अनेकवचन करताना एस प्रत्यय जोडावा लागेल. मँगोज, इचोज, मोटोज, मॉस्किटोज, कैलिकोज, टोमॅटोज, विटोज, बफेलोज, पोटॅटोज, हीरोज, नेग्रोज, टॉर्पिडोज, वल्कॅनोज, हेलोज. उसके बाद आता है अपवाद, यानी वरील नियमाला अपवाद आहे. जी नामे इंग्रजीमध्ये परभाषेतून आली आहेत त्याचबरोबर संक्षिप्त रूप
केलेल्या नावाच्या शेवटी ओ असून सुद्धा अनेकवचन करताना फक्त यश प्रत्यय लागतो. आणि बघा, ज्या नावाच्या शेवटी ओ असून सुद्धा अनेकवचन करताना यश प्रत्यय लागतो, फक्त यश प्रत्यय लागतो. ओ पण राहू देत आणि फक्त यश प्रत्यय लागतो. बघा, फोटो फोटोज, डायनॅमो डायनॅमोस, सोलो सोलोज, किमोनो किमोनोज, प्रोविसो प्रोविसोस, क्वायरोटो क्वायरोटोस, पियानो पियानोस, सोप्रेनो सोप्रेनोस, किलो किलोस, इम्ब्रो इम्ब्रोइन्स, कॉन्सर्टो कॉन्सर्टोस, मोमेंटो मोमेंटोस. उसके बाद आता है 6वां नंबर, यानी खालील नामांचे दोन प्रकार अनेकवचन होते. दोन प्रकारचे म्हणजे दोन तरह त्यांचे अनेकवचन बनतात. बघा, लॅसो लॅसोस लॅसोस लॅसोस, कार्गो कार्गोस कार्गोस, पोर्टिकोस पोर्टिकोस. 7वा बघा, ज्या नामाच्या शेवटी दोन स्वर आहेत अशा नामांच्या अनेकवचन करताना फक्त यश प्रत्यय जोडावा. आणि ज्या नावाच्या शेवटी डबल स्वर आला, दोन स्वर आलं, त्याला फक्त यश जोडावं लागतं. तर वो काय स्वर आहे? जू ज्यूस, स्टुडिओ स्टुडिओज, स्टेरो स्टेरिओज, सिनारिओ सिनारिओज, बॅम्बो बांबूज, फुलिओ फुलिओज, कुको कुकोस, क्युरिओ क्युरिओस, ट्री ट्रीज, रेडिओ रेडिओज, पोर्टफोलिओ पोर्टफोलिओज, बी बीज. उसके बाद आता है 8वां, यानी जर नावाच्या शेवटी एफ किंवा एफ ने होत असेल तर ते काढून टाकून फक्त व्ही एस प्रत्यय जोडा. आणि ज्या नावाच्या शेवटी एफ आलं किंवा एफ आलं तर ते काढून त्याच्या जागेवर व्ही एस प्रत्यय जोडावा फक्त. तर बघा, लिफ लिव्स, वल्फ वल्व्स, thief thieves, ilf ilves, sheep sheeps, life lives, knife knives, calf calves, half halves, wife wives. उसके बाद आता है अपवाद. खालील नावांचे दोन प्रकार अनेकवचन होते. यांचे पण कसे, एक सिंग्युलर तर दोन प्लुरल असतात. हूफ हूफ्स हूव्स, स्कार्फ स्कार्फ्स स्कार्फ्स, वार्फ वार्फ्स वार्फ. उसके बाद है 10 नंबर का, काही नामांतील स्वरात बदल करून अनेकवचन केले जाते. आणि काही नामातील स्वरात बदल करून जाते. फूट फीट, माऊस माईस, टूथ टीथ, मॅन मेन, वुमन वुमेन, गोस गेस. उसका आता है 11 नंबरचं, खालील नामांच्या शेवटी असणाऱ्या एन करून अनेकवचन केले जाते. आणि चे जागेवर एन करून अनेकवचन केले जाते. सिंग्युलरचे प्लुरल. वर्कमॅन वर्कमेन, वॉशरमॅन वॉशरमेन, जेंटलमॅन जेंटलमेन, फिशरमॅन फिशरमेन. सो हेलो गाइस, थैंक यू फॉर वाचिंग माय वीडियो. अगर आपको वीडियो अच्छा लगा होगा तो चैनल को लाइक करें एंड सब्सक्राइब करें और कमेंट में बताएं कि आपको कैसे लगा वीडियो.